नमस्कार. ऊस शेतीच्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आज आपण सविस्तरपणे बोलणार आहोत. बघा, मार्च महिना सुरू झालाय आणि संपूर्ण महाराष्ट्रात तापमान कसं हळूहळू वाढत चाललंय हे आपण सगळेच अनुभवतोय. हे जे वाढतं तापमान आहे ना, हे आपल्या ऊस पिकासाठी एक साधंसुधं नाही, तर एक दुहेरी आव्हान घेऊन येतं. आणि त्यातल्या त्यात एकसाली आणि पूर्वहंगामी ऊस ज्यांनी लावला आहे त्यांच्यासाठी तर हा काळ फारच निर्णायक आहे. कारण हीच ती वेळ आहे जेव्हा ऊस आपल्या कांड्यांमध्ये साखर साठवतो, म्हणजे शास्त्रीय भाषेत सांगायचं तर सुक्रोज जमा करतो. पण विचार करा, जर या वाढत्या उष्णतेचं आणि पाण्याचा ताणाचं आपण योग्य नियोजन केलं नाही तर काय होईल? तर ऊस पोकळ होऊ शकतो, म्हणजे आतून पोकळा आणि अक्षरशः कोरडा. आणि असं झालं की मग ऊसाचं वजन तर घटतंच, पण त्यासोबत रसाची गुणवत्ताही कमालीची घसरते. म्हणूनच आज आपण फक्त खर्चावर किंवा वरवरच्या मशागतीवर बोलणार नाही आहोत. आज आपण जरा खोलात जाणार आहोत, गोडीच्या विज्ञानामध्ये. म्हणजेच शास्त्रीय पद्धतीने ऊसाची गोडी, त्याचं वजन आणि पर्यायाने आपला अंतिम उतारा कसा वाढवायचा हे समजून घेणार आहोत. तर आपल्या सगळ्यांसमोरचा कळीचा प्रश्न एकच आहे की मार्च महिन्याच्या या कडक उन्हाळ्यात, जेव्हा पाण्याची मागणी शिगेला पोचलेली असते आणि जमिनीतील ओलावा इतक्या वेगाने कमी होतो, तेव्हा आपण आपल्या ऊसाची गोडी आणि वजन हे दोन्ही एकाच वेळी कसं टिकवून ठेवू शकतो? हे खरंच एक मोठं आव्हान आहे, यात काहीच शंका नाही. पण योग्य नियोजन आणि शास्त्रीय दृष्टिकोन जर आपण ठेवला तर यावर मात करणं 100% शक्य आहे. चला तर मग या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी कोणतं शास्त्रीय ज्ञान गरजेचं आहे आणि कोणत्या अचूक उपाययोजना करायच्या आहेत हे आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया. या आपल्या चर्चेमध्ये आपण मुख्य 6 मुद्द्यांवर लक्ष देणार आहोत. सगळ्यात पहिलं, मार्च महिन्यामध्ये आपल्यासमोर नेमकं आव्हान तरी काय आहे? दुसरं, हा ऊस पोकळ का होतो यामागची कारणं काय आणि त्यावर शास्त्रीय उपाय कोणते आहेत? तिसरं, ऊसाची गोडी वाढवण्यासाठी कोणती विशेष खतमात्रा द्यायला हवी? चौथं, मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांसाठी एक सविस्तर नियोजनपत्रक, जेणेकरून आपल्याला एक दिशा मिळेल. पाचवं, आपला ऊस तोडणीसाठी तयार झाला आहे की नाही हे घरी बसल्या किंवा शेतातच शास्त्रीय पद्धतीने कसं ओळखायचं? आणि सहावा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या व्यवस्थापनातून आपल्याला अधिक वजन आणि परिणामी अधिक साखर उतारा कसा मिळवायचा आहे. चला तर पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. मार्चमधील मोठे आव्हान. या महिन्यात वाढणारं तापमान आणि तो तीव्र सूर्यप्रकाश आपल्या ऊस पिकाची अक्षरशः एक परीक्षाच बघत असतो. दिवसा तापमान 40°C आसपास पोहोचतं आणि रात्री मात्र ते तुलनेनं बरंच खाली येतं. तापमानातली ही जी मोठी तफावत आहे ती ऊसाच्या चयापचय क्रियेवर, म्हणजे त्याच्या आतल्या कार्यप्रणालीवर प्रचंड ताण निर्माण करते. आणि याच टप्प्यावर आपलं ध्येय फक्त पीक जगवणं किंवा हिरवं ठेवणं इतकंच मर्यादित नाहीये, तर त्याची गुणवत्ता सर्वोच्च पातळीवर कशी नेता येईल हे आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे एकसाली आणि पूर्वहंगामी ऊसासाठी हा सुक्रोज साठवणीचा, म्हणजेच साखर भरण्याचा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. बघा, ऊस काय करतो? तो पानांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेतून साखर तयार करतो. ही तयार झालेली साखर कांड्यांमध्ये व्यवस्थित जमा व्हायला पाहिजे. पण होतं काय की जर उष्णतेचा ताण वाढला आणि त्याला मुळावाटे पाणी कमी पडलं, तर ऊस ही साखर कांड्यांमध्ये जमा करण्याऐवजी स्वतःच्या अस्तित्वासाठी, म्हणजे श्वासोच्छवासासाठी वापरू लागतो. आणि यामुळेच ऊस आतून पोकळ होतो, त्याचं वजन घटतं आणि साखरेचं प्रमाणही कमी होतं. म्हणूनच आपल्याला खर्चाच्या पलीकडे जाऊन हे गोडीचं विज्ञान समजून घ्यावंच लागेल. आता पुढचा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आहे पोकळ ऊस. याची नेमकी कारणं काय आहेत आणि त्यावर शास्त्रीय उपाय काय करायचे हे आपण आता सविस्तरपणे समजून घेणार आहोत. लक्षात घ्या, ऊस उत्पादनातला हा एक मोठा शत्रू आहे जो आपल्या मिळणाऱ्या उत्पन्नावर थेट परिणाम करतो. अच्छा, हा पोकळ ऊस म्हणजे नेमकं काय होतं तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी अवस्था आहे जिथे ऊसाच्या कांड्यांच्या आत ज्या मऊ पेशी असतात ना, ज्यांना शास्त्रीय भाषेत पॅरेन्काइमा सेल्स म्हणतात, त्या अक्षरशः उष्णतेमुळे सुकायला लागतात, मरून जातात. आणि मग काय, तिथे एक रिकामी जागा, एक पोकळी तयार होते. यामुळे होतं असं की कांड्या वजनाला हलक्या होतात, त्यातला रस पूर्णपणे आटतो आणि जो काही थोडाफार रस उरतो त्याची गुणवत्ताही पार खालावलेली असते. याचा परिणाम थेट वजन काट्यावर दिसतो आणि साखर कारखान्यातही आपल्याला उतारा कमी मिळतो. याच्यामागे एक स्पष्ट असं जैविक कारण आहे. जेव्हा बाहेरचं तापमान खूप जास्त वाढतं आणि जमिनीतून मुळांना पुरेसं पाणी मिळत नाही, तेव्हा ऊस स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी एक आपत्कालीन उपाययोजना करतो.
तो काय करतो तर आपल्याच कांड्यांमध्ये साठवलेला रस आणि त्यातली पोषक तत्व पुन्हा शोषून घेऊन पानांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो. ही एक प्रकारची सर्व्हायव्हल मेकॅनिझम आहे, म्हणजे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली धडपड. यात पीक स्वतःच्याच भागांचा वापर करून तग धरण्याचा प्रयत्न करतं. पण याचा फटका आपल्याला बसतो. कारण ज्या रसासाठी आणि साखरेसाठी आपण ऊस वाढवला तोच रस पीक स्वतःच वापरून टाकतं. आणि या सगळ्या प्रक्रियेला गती देणारा एक वैज्ञानिक घटक आहे, ज्याला म्हणतात इव्हॅपो ट्रान्स्पिरेशन, म्हणजेच बाष्पीभवन उत्स्वेदन. या दोन गोष्टी एकत्र येतात. एक म्हणजे बाष्पीभवन, म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावरून सूर्याच्या उष्णतेमुळे उडून जाणारं पाणी, आणि दुसरं म्हणजे उत्स्वेदन, म्हणजे उसाच्या पानांवर जी सूक्ष्म छिद्र असतात, ज्यांना आपण पर्णरंध्र म्हणतो, त्यामधून बाहेर टाकलं जाणारं पाणी. मार्च महिन्यात तीव्र सूर्यप्रकाश, वाढलेलं तापमान, कोरडी हवा आणि वाहणारे गरम वारे या सगळ्यांमुळे हा ईटी दर अगदी शिखरावर पोहोचतो आणि यामुळे ऊस प्रचंड वेगाने पाणी गमावतो. मग यावर उपाय काय करायचा? पहिला आणि सगळ्यात महत्वाचा उपाय आहे पाणी व्यवस्थापनाची अचूक रणनीती. आपली शेतजमीन कधीही विल्टिंग पॉइंट म्हणजेच मुरझळण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचता कामा नये. याचा अर्थ असा की जमिनीतला ओलावा इतका कमी नाही झाला पाहिजे की ऊसाची मुळं पाणी ओढूच शकणार नाहीत. जर आपण ठिबक सिंचन वापरत असाल तर एक चूक टाळा. आठवड्यातून एकदा भरपूर पाणी घेण्याऐवजी दररोज थोड्या थोड्या वेळासाठी ठिबक चालवा. यामुळे काय होईल की जमिनीत सतत ओलावा टिकून राहील आणि पिकाला जेव्हा आणि जेवढी गरज आहे तेवढा पाणी उपलब्ध होईल. जास्त अंतराने जास्त पाणी दिल्यास ते पाणी मुळांच्या कक्षेच्या खूप खाली निघून जातं आणि पिकाला त्याचा काहीच उपयोग होत नाही. दुसरा अत्यंत प्रभावी आणि जवळपास शून्य खर्चाचा उपाय आहे पाचटाचे आच्छादन, म्हणजेच ट्रॅश मल्चिंग. उसाची सुकलेली पानं म्हणजेच आपलं पाचट सऱ्यांमध्ये तसंच राहू द्या, अजिबात जाळू नका. हे पाचट एका नैसर्गिक ब्लँकेटसारखं काम करतं. ते थेट सूर्यप्रकाश जमिनीवर पडू देत नाही आणि यामुळे जमिनीचं तापमान तब्बल 3 ते 5 अंश सेल्सिअसने कमी होतं. विचार करा, हे किती महत्वाचं आहे. जमिनीचं तापमान कमी झाल्यामुळे बाष्पीभवन खूप कमी होतं आणि जमिनीतला मौल्यवान ओलावा टिकून राहतो. एवढंच नाही तर हे पाचट हळूहळू कुजून जमिनीतील सूक्ष्म जीवांसाठी अन्न म्हणून काम करतं आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवायलाही मदत करतं. आणि हाच ओलावा शेवटी ऊसाचं वजन टिकून ठेवायला मदत करतो. चला, आता आपण ऊसाची गोडी सक्रियपणे वाढवणाऱ्या खत मात्रेकडे वळूया. आता आपण जी पोषक तत्व पाहणार आहोत ती केवळ ऊस जगवणार नाहीत, तर त्यात साखरेचं प्रमाण वाढवण्यासाठी मदत करतील. म्हणजे आतापर्यंत आपण पाण्याच्या संरक्षणात्मक उपायांबद्दल बोलत होतो, आता आपण आक्रमक पोषण व्यवस्थापनाकडे वळतोय. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, साखर फक्त ऊसाच्या पानांमध्ये तयार होऊन भागत नाही, तर तिची योग्य वाहतूक होणं अत्यंत गरजेचं आहे. पानांमध्ये तयार झालेली साखर कांड्यांपर्यंत पोचलीच पाहिजे. आणि या वाहतुकीच्या प्रक्रियेमध्ये पालाश म्हणजेच पोटॅशियम एका वाहकाची किंवा ट्रान्सपोर्टरची भूमिका बजावतो. ते पानांमधील तयार साखरेला उचलून ऊसाच्या कांड्यांमध्ये सुरक्षितपणे पोहोचवतं. आता विचार करा, जर जमिनीत किंवा पिकात पालाशचीच कमतरता असेल तर पानांमध्ये भरपूर साखर तयार होऊन सुद्धा ती कांड्यांमध्ये जमा होणार नाही आणि मग आपली सगळी मेहनत वाया जाईल. म्हणूनच या काळात 2 पोषक तत्व खूप महत्वाची ठरतात. पहिलं आहे पालाश. मार्च महिन्यात 2.5% तीव्रतेची पोटॅशियम नायट्रेटची KNO3 पानातून फवारणी खूप जास्त फायदेशीर ठरते. हे पोटॅशियम काय करतं तर पानांवरची जी पर्णरंध्र आहेत म्हणजे स्टोमॅटा त्यांच्या उघड बंद करण्याच्या क्रियेला नियंत्रित करतं. यामुळे पाण्याची अनावश्यक हानी टळते आणि त्याचवेळी साखर कांड्यांमध्ये भरण्याची प्रक्रिया वेगवान होते. दुसरं महत्त्वाचं पोषक तत्व आहे गंधक म्हणजे सल्फर. गंधक थेट ऊसाचा ब्रिक्स वाढवतं. ब्रिक्स म्हणजे रसातील एकूण घन पदार्थांचे प्रमाण, ज्यात मुख्यत्वे साखर असते. गंधक केवळ ब्रिक्सच नाही तर रसाची शुद्धताही सुधारतं, ज्यामुळे कारखान्यात साखर उतारा जास्त मिळतो. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक धोक्याची सूचना समजा. जर तुमचा ऊस तोडणीला साधारण 3 महिने किंवा त्यापेक्षा कमी वेळ राहिला असेल तर कृपा करून नत्र म्हणजे आपला युरिया देणं पूर्णपणे थांबवा. मी पुन्हा सांगते, पूर्णपणे थांबवा. या टप्प्यावर जर तुम्ही अतिरिक्त नत्र दिलं तर ऊसाची अनावश्यक कायिक वाढ होते. म्हणजे तो उंच वाढेल, पानं हिरवीगार दिसतील, पण तो साखर साठवण्याऐवजी पाणी साठवायला लागेल. यामुळे रसातलं नत्राचं प्रमाण वाढतं. परिणामी रस पातळ होतो, साखरेचं प्रमाण कमी होतं आणि जर तुम्ही गूळ करणार असाल तर गुळाची गुणवत्ताही खालावते.
याचा थेट फटका तुमचा अंतिम उत्पन्नावर बसतो. चला, आत्तापर्यंत जी काही माहिती आपण घेतली तिला एका कृतीकेंद्रित वेळापत्रकात बसूया. हे वेळापत्रक तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्यासाठी एक स्पष्ट दिशा देईल. हे एक व्यावहारिक नियोजन आहे जे तुम्ही थेट तुमच्या शेतात राबवू शकता. या तक्त्याकडे जरा लक्ष द्या. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक किंवा आडसरी पद्धत वापरा आणि जमिनीत 60 ते 70% ओलावा कायम ठेवा. याचा मुख्य उद्देश रसाचे प्रमाण टिकवून धरणे आहे. पोषणासाठी पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करायची आहे, प्रति लिटर पाण्यात 25 ग्राम या प्रमाणात. याचा उद्देश पानांमधील साखर कांड्यांपर्यंत वेगाने पोचवणे आहे. जमिनीच्या आरोग्यासाठी प्रति एकर 10 ते 15 किलो मूळद्रव्य गंधक द्या. यामुळे सुक्रोजचं टक्केवारीतील प्रमाण वाढेल. पिकाच्या संरक्षणासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2ची फवारणी करा, प्रति लिटर पाण्यात 5 ग्रॅम या प्रमाणात. यामुळे लोह, जस्त, मंगळ यांसारख्या घटकांची कमतरता भासणार नाही आणि पिकावर पिवळेपणा येणार नाही. आणि पक्वता लवकर आणण्यासाठी 8व्या आणि 10व्या महिन्यात सोडियम मेटासिलिकेट 4 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात वापरा. सिलिकॉनमुळे ऊसाच्या पेशीभित्तिका मजबूत होतात आणि पक्वतेची प्रक्रिया गतिमान होते. ठीक आहे, आपण योग्य मेहनत घेत आहोत, खतं देतोय, पाणी देतोय, पण आपले प्रयत्न यशस्वी होत आहेत की नाही हे कसं ओळखायचं? म्हणजे आपला ऊस तोडणीसाठी योग्यरित्या पक्व झाला आहे की नाही हे तपासण्याच्या काही सोप्या पण 100% शास्त्रीय पद्धती आहेत. चला, त्या आता आपण समजून घेऊया. तुम्ही करत असलेल्या व्यवस्थापनाचा परिणाम तपासण्याचा सर्वात खात्रीशीर आणि वैज्ञानिक मार्ग म्हणजे ब्रिक्स गुणोत्तर तपासणे. हे एक असं शास्त्रीय प्रमाण आहे जे आपल्याला ऊसाच्या पक्वतेबद्दल अगदी अचूक माहिती देतं आणि तोडणीची योग्य वेळ कोणती आहे हे ठरवायला मदत करतं. पक्वता ओळखण्याच्या 3 मुख्य पद्धती आहेत. पहिली आणि सर्वात शास्त्रीय पद्धत म्हणजे ब्रिक्स गुणोत्तर. यासाठी बाजारात हँड रिफ्रॅक्टोमीटर नावाचं एक सोपं उपकरण मिळतं, ते वापरायचं. ऊसाच्या शेंड्याकडच्या भागातून रसाचा 1 थेंब घ्या आणि बुंध्याजवळच्या भागातून 1 थेंब घ्या आणि दोन्ही रिडिंग तपासा. जर शेंड्याकडची रिडिंग समजा 18% आली आणि बुंध्याकडची रिडिंग 19% आली, म्हणजे दोन्ही जवळजवळ सारख्या आल्या, तर समजायचं की आपला ऊस पूर्णपणे पक्व झाला आहे. याचं कारण असं आहे की साखर बुंध्याकडून शेंड्याकडे भरत जाते आणि जेव्हा शेंडाही पूर्ण भरतो तेव्हा ऊस तोडणीस तयार असतो. दुसरी सोपी पद्धत आहे आवाजाची. ऊसाच्या कांड्यावर बोटाने टिचकी मारून बघा. जर आवाज भरीव, खणखणीत, एखाद्या धातूसारखा आला तर समजायचं की ऊस रसरशीत आणि पक्व आहे. पण जर आवाज ढम, पोकळ आला तर समजायचं की ऊस आतून पोकळा झाला आहे. आणि तिसरी पद्धत म्हणजे डोळ्यांचं निरीक्षण. जर बुंध्याजवळचे डोळे फुगायला किंवा त्याला कोंब यायला सुरुवात झाली असेल तर याचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी देत आहात आणि जास्त पाण्यामुळे साखरेचे प्रमाण कमी होत आहे हे लक्षात घ्या. आणि आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपल्या या सगळ्या मेहनतीचा अंतिम उद्देश एकच आहे, अधिक वजन आणि अधिक उतारा. आपण ज्या काही शास्त्रीय पद्धती पाहिल्या त्या सर्वांचा अंतिम परिणाम आपल्याला इथेच दिसणार आहे. चला तर या सगळ्याचा सारांश काय आहे ते पाहूया. या संपूर्ण व्यवस्थापनाचा सार आपण 3 सोप्या कृतींमध्ये मांडू शकतो. पहिलं, पाचटाचा आच्छादन आणि योग्य सिंचन करून जमिनीतला मौल्यवान ओलावा वाचवा, कारण ओलावा थेट वजनाशी संबंधित आहे. दुसरं, पालाश आणि गंधकाचा योग्य वेळी योग्य प्रमाणात वापर करून पानांमधील साखर कांड्यांमध्ये पोचवण्याची प्रक्रिया गतिमान करा, ज्यामुळे ऊसाची गोडी वाढेल. आणि तिसरं, तोडणीच्या आधीच्या 3 महिन्यात नत्रयुक्त खतांचा वापर पूर्णपणे थांबवा, जेणेकरून रसाची गुणवत्ता टिकून राहील आणि आपल्याला कारखान्यात चांगला उतारा मिळेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण फक्त ऊस पिकवत नाही आहोत, आपण उच्च गुणवत्तेचा सुक्रोज तयार करत आहोत. आणि या शास्त्रीय नियोजनाने पिकवलेला ऊस वजन काट्यावर नक्कीच अधिक भरेल आणि साखर कारखान्यातही त्याचा उतारा जास्त मिळेल. याचा थेट आर्थिक फायदा आपल्यालाच होणार आहे. जर हा व्हिडिओ तुमचे विचार बदलत असेल तर धधा त्याला लाईक करा, धधा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती इतर ऊस उत्पादकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा. धन्यवाद.